कटाची आमटी तयार करण्यासाठी आपण इथं डाळ शिजवून डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे. डाळीचं पाणी म्हणजे डाळीचा कट काढून घेतलेला आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये पाववाटी सुकं खोबरं, लसूण, आलं टाकून आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा बडीशेप टाकून मिक्स करून गार करून घ्यायचा आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला काढून त्यामध्ये कढीपत्त्याची पाने, शिजवलेली डाळ, कोथिंबीर टाकून एकदम बारीक असं वाटून घेऊया. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून फोडणीसाठी जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण, कढीपत्ता घालून 1-2 मिनिटं परतून त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊया आणि यामध्येच आता काही मसाले टाकायचे आहेत. हळद, काश्मीरी लाल तिखट आणि लाल मसाला टाकून आपण तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत. तेल सुटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये डाळीचा कट टाकून मिक्स करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालून एकदम गॅसची फ्लेम लो ठेवून एक 20 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. मस्त असा आपली पुरणपोळीतली कटाची आमटी तयार झाली आहे.